नमस्कार. आपण रोज वेळेनुसार जगतो, जागेनुसार वावरतो. सकाळ, दुपार, रात्र, इथे, तिथे हे इतकं स्वाभाविक आहे की आपण याचा विचारही करत नाही. पण कधी विचार केलाय की या गोष्टी म्हणजे वेळ आणि अवकाश जर मुळात अस्तित्वातच नसत्या तर? किंवा त्या कोणीतरी बनवल्या असतील तर? एखाद्या वस्तूंसारख्या. आज आपल्याकडे काही धर्मशास्त्रीय साहित्य आहे जे या मूलभूत संकल्पनांकडे पूर्णपणे वेगळ्या आणि खरं तर धक्कादायक नजरेने पाहतं. या चर्चेचा उद्देश कोणताही धार्मिक प्रचार नाही, तर या साहित्यात मांडलेल्या विचारांची चिरफाड करून त्यातील तर्क समजून घेणे आहे. देव, वेळ आणि अवकाश यांच्यातील नातं हे साहित्य कसं स्पष्ट करतं? चला तर मग या गुंतागुंतीच्या विषयाला हात घालूया आणि बघूया हे साहित्य आपल्याला कुठे घेऊन जातं. माझ्या वाचनात सुरुवातीला स्तोत्र संहिता 136 मधील काही ओळी आल्या, ज्यात म्हटलंय की देवाने ज्ञानाने आकाश निर्माण केले आणि सूर्य, चंद्र, तारे निर्माण केले. आतापर्यंत मला हे नेहमीच भौतिक निर्मितीबद्दल वाटायचं, पण हे साहित्य म्हणताय की ही केवळ वस्तूंची निर्मिती नाहीये, तर अवकाशाची आणि वेळेच्या मोजमापाची निर्मिती आहे. येस, हे नेमकं काय आहे? निर्माण केलं तेव्हा तेव्हा त्याने फक्त एक पोकळी नाही निर्माण केली, तर अवकाश ही संकल्पनाच निर्माण केली. आणि सूर्यचंद्र तारे यांच्या बाबतीतही तसंच आहे. त्यांनी वेळेचे प्रदर्शक निर्माण केले, पण वेळ स्वतः नाही. आणि हा खूप सूक्ष्म पण महत्वाचा फरक आहे. अच्छा, म्हणजे वेळेचे प्रदर्शक तिचे निर्माते नाहीत. जसं घड्याळ वेळ दाखवतं पण वेळ निर्माण करत नाही, तसं काहीसं. अगदी बरोबर. आणि याला अधिक बळकटी मिळते जेव्हा हे साहित्य सांगतं की देवदूतांची निर्मिती ती सूर्यचंद्र निर्माण होण्याच्या आधीच झाली होती. ओके. आणि ती निर्मिती सुद्धा वेळेच्या ओघातच घडली. याचा अर्थ स्पष्ट आहे, वेळ आधीपासूनच अस्तित्वात होती. फक्त आपल्याला मोजायला साधनं नव्हती. हो, फक्त मानवाला ती मोजण्यासाठी सूर्य आणि चंद्र नंतर मिळाले. ते वेळेचे कॅलेंडर बनले असं म्हणूया. ओके, म्हणजे वेळ एक स्वतंत्र गोष्ट म्हणून आधीच अस्तित्वात होती, पण मग ती आली कुठून? इथेच खरा मुद्दा आहे. ती स्वतंत्र नव्हती. यालाच दुजोरा मिळतो पॉलने लिहिलेल्या रोमन्सच्या पत्रातील 8व्या अध्यायात. त्यात तो म्हणतो की कोणतीही गोष्ट आपल्याला देवाच्या प्रेमापासून वेगळं करू शकत नाही. हो. मग त्या वर्तमान किंवा भविष्यकालीन गोष्टी असोत किंवा उंची किंवा खोली असो. या साहित्याचा तर्क असा आहे की वर्तमान किंवा भविष्य म्हणजेच वेळ आणि उंची किंवा खोली म्हणजे अवकाश. बरोबर. आणि या सगळ्या गोष्टींना तो निर्मिती म्हणजे क्रिएचर्स म्हणतो. एक मिनिट, निर्मिती म्हणजे वेळ आणि अवकाश यासुद्धा देवदूतांसारख्या किंवा मानवांसारख्या निर्माण केलेल्या गोष्टी आहेत? त्या विश्वाचे नैसर्गिक नियम नाहीत, तर देवाने बनवलेल्या वस्तू आहेत, जसं एखादं टेबल किंवा खुर्ची. नेमका हाच विचार हे साहित्य मांडत आहे. त्या निरपेक्ष म्हणजे ॲब्सल्यूट नाहीत, त्या देवाच्या निर्मितीचाच एक भाग आहेत. आणि जर या दोन गोष्टी निर्माण केल्या गेल्या असतील तर त्याचे परिणाम खूप दूरगामी आहेत. बरोबर. कारण जर वेळ आणि अवकाश या निर्माण केलेल्या वस्तू असतील तर जो निर्माता आहे तो नक्कीच या वस्तूंच्या बाहेर, त्यांच्या पलीकडचा असला पाहिजे. तो स्वतः वेळेत किंवा अवकाशात अडकलेला असू शकत नाही. अगदी अचूक. म्हणूनच यशया नावाच्या पुस्तकात देव म्हणतो, मी पहिला आणि मीच शेवटला आहे. आणि बायबलच्या शेवटच्या पुस्तकात म्हणजे प्रकटीकरणात म्हटले आहे, मी अल्फा आणि ओमेगा आहे. म्हणजे सुरुवातीच्या आधी आणि अंताच्या नंतर. हो, सुरुवातीच्या आधी आणि अंताच्या नंतरही असलेलं अस्तित्व. या साहित्याचा तर्क असा आहे की देव काळाच्या सुरुवातीच्या आधीही होता आणि अंताच्या नंतरही आहे. आणि हे सर्व एकाच वेळी. एकाच वेळी? हे समजायला खूप अवघड आहे. म्हणजे आपल्यासाठी जे भविष्य आहे, जे अजून घडायचं आहे, ते देवासाठी आत्ता याच क्षणी घडत आहे. हो, याला समजण्यासाठी एक साधी उपमा वापरता येईल. समजा आपलं आयुष्य म्हणजे एका रस्त्यावरून चालणारी एक मुंगी आहे. ठीक आहे. त्या मुंगीसाठी फक्त तिच्या पुढचा आणि मागचा रस्ता असतो. पण आपण जर एका उंच इमारतीवरून त्या रस्त्याकडे पाहत असू तर आपल्याला सगळा रस्ता एकाच वेळी दिसतो. बरोबर. आपल्याला मुंगीचा सुरुवातीचा पॉइंट, तिचा सध्याचा पॉइंट आणि तिचं शेवटचं ठिकाण हे सगळं एकाच वेळी दिसतं. देवासाठी आपलं संपूर्ण आयुष्य आणि संपूर्ण जगाचा इतिहास त्या उंच इमारतीवरून दिसणाऱ्या रस्त्यासारखा आहे. वा, म्हणजे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ ही आपल्यासाठी असलेली बंधनं आहेत, देवासाठी नाहीत. स्तोत्रसंहितेत एक वचन आहे, तुझ्या दृष्टीने 1000 वर्ष म्हणजे कालच्या दिवसासारखे आहेत.
याचा अर्थ आता लागतोय. बरोबर. याचाच अर्थ असा की देवासाठी जगाची निर्मिती आणि जगाचा शेवट एकाच वेळी घडत आहे. त्याच्या दृष्टिकोनातून निर्मितीचं कार्य पूर्ण झालेलं आहे आणि तो विश्राम करत आहे. कारण त्याच्यासाठी सर्व काही आधीच पूर्ण झालेलं आहे. हो, तो वेळेच्या प्रवाहात आपल्यासोबत वाहत नाही, तर तो त्या प्रवाहाच्या बाहेर उभा राहून संपूर्ण प्रवाह एकाच नजरेत पाहतो. ओके, देव काळाच्या बाहेर आहे आणि त्याला सगळं माहीत आहे, हे या साहित्यानुसार आपण मान्य केलं. पण मग माझ्या मनात लगेच एक मोठा आणि थोडा त्रासदायक प्रश्न येतो. मग माझ्या रोजच्या निर्णयांचं काय? माझ्या स्वतंत्र इच्छाशक्तीचं म्हणजे फ्री विलचं काय? जर सगळं आधीच ठरलेलं असेल आणि देवाला माहीत असेल की मी पुढे काय करणार आहे, तर माझ्या निवडींना काही अर्थ आहे का? की मी फक्त एका ठरलेल्या पटकथेनुसार वागणारी एक कठपुतळी आहे? हाच या सगळ्या चर्चेतला सर्वात गुंतागुंतीचा आणि महत्वाचा प्रश्न आहे. स्वातंत्र्य विरुद्ध पूर्वनियोजन. आणि हे साहित्य यावर एक खूप विशिष्ट आणि तितकंच धक्कादायक उत्तर देतं. त्यानुसार देवाला केवळ भविष्य माहीत नाही, तर तो ते भविष्य टिटवून ठेवतो. एक मिनिट, टिकवून ठेवतो म्हणजे काय? म्हणजे देव फक्त प्रेक्षकासारखा बघत नाहीये, तर तो त्या भविष्याला सक्रियपणे अस्तित्वात ठेवत आहे. जसं आपण एखादा चित्रपट पाहण्यासाठी प्रोजेक्टर चालू ठेवतो, तसं काहीसं. अगदी तसंच. भविष्य ही एक अशी गोष्ट आहे जी देवाच्या इच्छेमुळे आणि शक्तीमुळेच अस्तित्वात आहे. आणि यात एक अधिक धक्कादायक विचार मांडलाय. तो कोणता? तो असा की जर एखाद्या व्यक्तीने वेगळी निवड केली असती, तर देवाने त्या व्यक्तीऐवजी दुसऱ्याच व्यक्तीला जन्माला घातले असते. थांबा, हे थांबून समजून घ्यावं लागेल. तुम्ही म्हणताय की देवाने फक्त मला नाही, तर मी अमुक एक निवड करावी या संपूर्ण पॅकेजलाच निर्माण केलं. म्हणजे माझी निवड माझ्यापासून वेगळी नाहीच. जर मी आज सकाळी चहाऐवजी कॉफी प्यायली असती तर देव मला निर्माणच नसता करता. हे तर आपल्या अस्तित्वाच्या संकल्पनेलाच मुळापासून धक्का देणार आहे. हे धप्पादायक आहे, पण या साहित्याचा तर्क त्याच दिशेने जातो. तुमची ओळख तुमच्या निवडींची इतकी घट्ट जोडलेली आहे की जर निवडी बदलल्या असत्या तर तुम्ही म्हणून तुमचं अस्तित्वच नसतं. अच्छा. देवाने तुम्हाला निर्माण केले कारण त्याला माहीत होते की तुम्ही याच विशिष्ट निवडी करणार आहात. तुम्ही त्या निवडी करणार होताच, म्हणूनच देवाने तुम्हाला अस्तित्वात आणले. म्हणजे माझी स्वतंत्र इच्छाशक्ती ही एक भ्रम आहे का? या साहित्यानुसार तो भ्रम नाही, पण ती मर्यादित आहे. तुम्हाला निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे, पण देवाने अशाच व्यक्तीला निर्माण केले आहे जी ते स्वातंत्र्य वापरून तीच निवड करेल जी त्याने योजली आहे. याला पुष्टी देण्यासाठी हे साहित्य दानियलच्या पुस्तकातील भविष्यवाण्यांचा उल्लेख करते. त्यात भविष्यातील घटनांची इतकी अचूक माहिती अगदी दिवसांच्या गणनेसह दिलेली आहे, जसे की 1290 दिवस किंवा 1335 दिवस. हो, आहे तसा. हे सूचित करते की देवासाठी ते भविष्य केवळ एक शक्यता नाही, तर एक निश्चित वास्तव आहे, एखाद्या लिहिलेल्या पुस्तकासारखे. हे सगळं पचायला खूप जड आहे. म्हणजे एकाच वेळी स्वातंत्र्यही आहे आणि पूर्वनियोजनही. हे दोन्ही एकत्र कसं असू शकतं, हे मानवी तर्काच्या पलीकडचं वाटतंय. आणि हे साहित्य ते मान्य करतं. ते म्हणतात की ज्याप्रमाणे देव त्रिमूर्ती म्हणजे ट्रिनिटी असू शकतो, एका 3 आणि 3 हो, जे मानवी तर्काला पूर्णपणे समजत नाही, त्याचप्रमाणे स्वातंत्र्य आणि पूर्वनियोजन हे दोन्ही देवाच्या दृष्टिकोनातून सत्य असू शकते. आपण वेळेच्या आत असल्यामुळे आपल्याला तो विरोधाभास वाटतो. या सगळ्या मोठ्या वैश्विक चर्चेत माझ्या वाचनात सैतानाबद्दल एक छोटासा पण विचित्र उल्लेख आला होता. उत्पत्ती आणि स्तोत्र संहिता यातील काही वचनांच्या आधारे हे साहित्य म्हणते की देवाने पाण्यामध्ये एक अंतराळ म्हणजेच फर्मामेंट निर्माण केले, ज्याला आकाश म्हटले गेले, आणि सैतानाला याच आकाशात बंदिस्त केले. नंतर त्याला तिथून पृथ्वीवर टाकण्यात आले. याचा या मोठ्या चित्राशी काय संबंध आहे? हा एक खूप मनोरंजक मुद्दा आहे. हा मुद्दा या कल्पनेला बळकटी देतो की हे सगळं वैश्विक नाट्य, म्हणजे चांगलं आणि वाईट यांच्यातला संघर्ष, हो, हा सगळा संघर्ष देवाच्याच निर्मिती वेळ आणि अवकाशाच्या मर्यादेत घडत आहे. सैतान, देवदूत, मानव हे सगळे या मर्यादित रंगमंचावर काम करत आहेत. सैतानाला सुद्धा एका विशिष्ट अवकाशात बंदिस्त केलं होतं, म्हणजेच त्यालाही देवाच्या निर्मितीच्या नियमांचं पालन करावंच लागतं. म्हणजे सैतानाचं अस्तित्व आणि त्याचं कार्य हे सुद्धा देवाच्या मोठ्या योजनेचाच एक भाग आहे, जो या वेळ अवकाशाच्या चौकटीतच घडतोय.
तो या नाटकाचा खलनायक आहे, पण तो सुद्धा दिग्दर्शकाच्या नियंत्रणातच आहे. तो स्क्रिप्टच्या बाहेर जाऊ शकत नाही. या साहित्यानुसार तरी तेच सूचित होतं. तो या नाटकाचा लेखक, दिग्दर्शक आणि प्रेक्षक सर्व काही एकाच वेळी आहे. आणि कोणतीही गोष्ट, मग ती चांगली असो वा वाईट, त्याच्या निर्मितीच्या आणि नियंत्रणाच्या बाहेर नाही. खरंय. सैतानाचा विद्रोह सुद्धा देवाच्या मोठ्या कथेचा एक भाग बनतो, जो शेवटी देवाच्याच उद्दिष्टाकडे नेतो. खरंच, जर या दृष्टिकोनातून पाहिलं तर प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जातो. आपले संघर्ष, आपले निवडी, जगात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटना, या सगळ्याला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो. थोडक्यात सांगायचं तर ह्या साहित्यानुसार वेळ आणि अवकाश हे मुतलक म्हणजे ॲब्सल्यूट गोष्टी नाहीत. त्या देवाने निर्माण केलेल्या रचना आहेत, जशी एखादी इमारत किंवा एखादे यंत्र. आपले संपूर्ण अस्तित्व, आपले निर्णय आणि आपला भविष्यकाळ हे सर्व त्या निर्मित वेळेच्या आणि अवकाशाच्या चौकटीत घडते. आणि त्या चौकटीला देव स्वतःच्या इच्छेने आणि शक्तीने टिकवून ठेवतो. हो, आपण त्या चौकटीच्या बाहेर जाऊन विचारही करू शकत नाही, कारण आपले विचार आणि आपले अस्तित्वच त्या चौकटीवर अवलंबून आहे. ह्या सगळ्या चर्चेनंतर एक विचार माझ्या मनात घोळतोय. हे साहित्य म्हणतं की देवाला केवळ अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दलच नाही, तर अस्तित्वात नसलेल्या म्हणजे नॉन एक्झिस्टन्स प्रत्येक गोष्टीबद्दलही संपूर्ण ज्ञान आहे. म्हणजे ज्या गोष्टी कधी घडल्याच नाहीत किंवा ज्या शक्यता कधी वास्तवात आल्याच नाहीत, त्याही देवाला माहीत आहेत. उदाहरणार्थ, जर मी आज हे काम न करता काहीतरी वेगळे केले असते तर काय झाले असते, ही न घडलेली शक्यता ही देवाला पूर्णपणे माहीत आहे. जर असे असेल तर मग वास्तव आणि कल्पना यातली सीमारेषा तरी किती खरी आहे, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.